अरे क्या ये भेंडी हे काय असती. हा सुदामा सेतू, ते मेन मंदिर. तर मंदिर इतकं भारी आहे, इतकं सुंदर मंदिर आहे ना, बघत राहावं असं वाटतं. काय भारी व्ह्यू आहे बघा. काय भारी दिसतं बघा. सांभाळून या, तीव्र उतार आहे. कसे येत आहे विशाल. अरे पाणी खोलाय, अरे पाणी खोलाय. द्वारका सिटी मी तुम्हाला दाखवतोय माझ्या कॅमेरामधून. माधव स्पेशल अनलिमिटेड थाळी ऑर्डर केली आहे. इथे प्रत्येक ठिकाणी गायी आहेत, दोन दोन तुम्हाला गायीच दिसतात. नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. माझं नाव चैतन्य रावराणे आणि तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जे माझे व्हिडिओ नेहमी बघतात त्यांना तर माहितीच आहे, मी अलग अलग ठिकाणी फिरत असतो आणि त्याची माहिती माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, माझ्या अनुभवातून मी देत असतो. तर आतासुद्धा मी अशाच एका ठिकाणी चाललो आहे, ते म्हणजे गुजरातला द्वारका या ठिकाणी श्रीकृष्णाने वसवलेली नगरी म्हणजे द्वारका नगरी, जिकडे श्रीकृष्णाचं सर्वात मोठं मंदिर आहे द्वारका मंदिर, आणि त्याच्याच बाजूला आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग. अशी दोन मोठी मंदिरं मी आता करतो आहे. सो मी आता घरी आहे आणि आता निघतो आहे. ट्रेनने प्रवास आहे आमचा. पण जेव्हा आपण असे मोठे दौरे करतो, मोठा प्रवास करतो, तेव्हा कोणकोणत्या गोष्टी सोबत घ्यायच्या असतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणून हा व्हिडिओ मी माझ्या घरातून चालू केला आहे, या दाखवतो. तर हे सामान आहे, ही बॅग आहे ज्याच्यातून आपण आता जाणार आहे. 3 प्रकारचे मी कपडे घेतले आहेत, 1, 2, 3, कारण तिकडे आपण 3 दिवस राहणार आहे म्हणून. सो 3 प्रकारचे कपडे घेतले आहेत. हे छोटे कपडे आहेत तिकडे रात्री घालायला. हे बॉडी आतमधले कपडे. एक चादर घेतली आहे. चादर यासाठी घेतली आहे कारण मी मागे एकदा राजस्थानला गेलेलो आणि आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं ना, राजस्थान म्हणजे वाळवंट, नुसतं ऊन, गरम बिरम, म्हणून मी काय चादर घेतली नव्हती. पण मी जेव्हा राजस्थानामध्ये गेलेलो तेव्हा एवढी थंडी होती, बापरे भरपूर, म्हणून रिक्स नाही घ्यायची आहे. आणि आता पण डिसेंबर आहे म्हणजे थंडीचाच महिना आहे, त्यामुळे गुजरातला थंडी असण्याची भरपूर शक्यता आहे. त्यामुळे ही चादर घेतली आहे. हे रुमाल, टॉवेल, पट्टा आणि हे जरा म्हणजे जे शूटचं सामान. हे स्टँड आहे, मोबाईल, पॉवर बँक, घड्याळ, चष्मा, पाकिट, पेन, कॉलगेट वगैरे, छोटीशी पाण्याची बॉटल. हे शूज आहेत. आणि हे अंगावर जे घातले आहेत हे नॉर्मल कपडे आहेत ट्रेनमध्ये प्रवास करताना. सो रात्री 9:50 बोरिवलीवरून आपली ट्रेन सुटणार आहे, जी दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30-2 वाजता द्वारकाला पोचेल. गुजरातला द्वारका म्हणजे कुठे आहे तुम्हाला सांगतो, गुजरातच्या एकदम टोकाला आहे. जशी मुंबई कशी एकदम समुद्राच्या जवळ, तसं गुजरातमध्ये द्वारका समुद्राच्या जवळ आहे. तर त्या ठिकाणी जाणार आहे. 16-17 तासांचा आपला ट्रेनचा प्रवास आहे. तिकीट एकदम कन्फर्म आहे, आम्ही महिनाभर अगोदर काढलेली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा. मी त्या 2 मंदिरांबद्दल, आजूबाजूचा सगळा प्रदेश तुम्हाला दाखवणार आहे. डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती पण देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता खाली जातो, जेवतो आणि निघतो. टाटा कर. ठीक आहे. करा. तर आता रिक्षामध्ये आहे मी. बोरिवली रेल्वे स्टेशनला चाललो आहे. आपल्याकडे एकच बॅग होती, पण ही छोटी बॅग पण ॲड झाली आहे. त्यामध्ये आईने जेवण दिलं आहे. मी एकटा नाही, 8 मित्र आहे माझे. तर कोकणामध्ये जे आपले घावणे बनवतात ना, ते घावणे आहे आणि भाजी आहे. ते रात्री गाडीमध्ये खायला दिलं आहे. तो चला आता बोरिवली स्टेशनला जाऊया. तर बोरिवली रेल्वे स्टेशनला आहे. जसं मी सांगितलं की ह्या वेळेला मी एकटा नाही, माझे मित्र पण आहेत. आता सगळे मित्र आले आहेत, एकेकाची ओळख करून देतो.
भूषण आहे, हा सागर बंडवे, हा विशाल, हा विश्वास, हा केतन, हा सागर आणि हा करण. तर आता कुठल्याही क्षणी आता गाडी येईल आमची. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला हळूहळू सगळा प्रवास दाखवतो. नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारका तुम्हाला जायचं असेल तर सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन. सो आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता कुठल्याही परिस्थिती आपली, कुठल्याही वेळेमध्ये आता आपली गाडी येईल. म्हणजे अंदाजे 10 वाजता आमची ट्रेन सुटली. सो आता सीट बीट सगळं भेटलं आहे. आता जे आईने जेवायला दिलेलं ते आता आम्ही खातो आहे. माझ्या आईने घावणे आणि पनीरची भाजी दिली आणि तो लास्टला बसला आहे खिडकीजवळ विश्वास, त्याच्या बायकोने काय ते हां मेथी पराठा दिला. आमचा रात्रीचं जेवण चालू आहे. हा पहिलाच प्रवास आहे आमचा जो आम्ही रिझर्वेशन नाही करतो आहे. नाहीतर आम्ही असं जनरल तिकीट काढून बाथरूमच्या बाजूला बसून गेलो आहे. म्हणजे गोव्याला जो आम्ही गेलो आहे हां बाथरूमच्या बाजूने गेलो आहे. राजस्थानला सुद्धा गेलो आहे. पण हा पहिलाच प्रवास आहे जो आम्ही रिझर्वेशन प्रॉपर सीटवरनी बसून चाललो आहे. रात्रीचा 1 वाजला आहे. आता थोड्या वेळाने सुरत येईल. आम्ही डबा बिबा खाल्ला, भरपूर गप्पा बिप्पा मारल्या आणि आता झोपतो आहे. सगळेजण झोपले आहेत तसे. सकाळचे 9 वाजले आहेत आणि गाडी आली आहे राजकोट जंक्शनला. संपूर्ण ट्रेन खाली झाली इथे. अजून आपला थोडासा प्रवास बाकी आहे. दुपारी 2ला पोचणार आपण. तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेऊया. काल रात्री जे उरलं आहे ते चहा कॉफीने घेतली आहे. सकाळचा नाश्ता करत असताना आम्हाला 2 माणसं गुजराती भाषेमध्ये गाणं गाताना दिसले, जे ऐकायला फार छान वाटत होतं. इकडे एक अशी म्हणजे वेगळी गोष्ट जाणवते, ते म्हणजे जेव्हा आपण कोकणात कुठे पण जातो तिकडे तर दर 2-2 मिनिटांनी ट्रेनमध्ये पाणीवाले चायवाल्यांनी येत असतात. आता आम्ही जे चाललो आहे त्या ट्रेनमध्ये पाणीवालासुद्धा कोण नाही. चाय बिवाला सोडूनच द्या. आणि स्टेशन पण पूर्ण रिकामीच आहेत. स्टेशनवर पण पाणी बिनी काही नाही. ट्रेनमधल्या बऱ्याच लोकांना पाणी पाहिजे, पण साधा पाणीवाला पण नाही इथे. काल रात्री 10 वाजता आपण ट्रेन पकडलेली मुंबईवरून आणि आता 1:15 झाला आहे. जवळजवळ 15 तासांनी आपण द्वारका या रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. आता इथून रिक्षा पकडून आम्ही पुढचा प्रवास करतो आहे. कुठे हॉटेल घेणार, कुठे थांबणार ते सगळं तुम्हाला सांगतो. द्वारका रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे मी आता. सव्वा एकला आम्ही आता रेल्वेमधून उतरलो. द्वारका रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आम्हाला रिक्षा भेटली आहे. रिक्षावाले काका आम्हाला चांगले चांगले हॉटेल्स दाखवत आहेत. ही टमटम बघा, 8 आणि 1 9 अशी 9 जणं घुसवली आहेत त्यांनी. सो आता हॉटेल्स बघू आम्ही. जे चांगलं हॉटेल आम्ही सिलेक्ट करू ते तुम्हाला दाखवतो. 8 जण आहे आम्ही. तर पॉसिबल आम्ही असंच करतो आहे की 8 जणांना मिळून एक अशी मोठीशी रूम भेटेल, स्वस्तात मस्त. दाखवतो आता हळूहळू रूम बघतो आहे आम्ही.
इथे रूम बघितला, 8 जणांचे 1500 सांगतायत. आता इथे बघतोय. जेव्हा तुम्ही असं रूम बीम बघता तेव्हा 2-3 ऑप्शन ट्राय करा, जे आवडली, जे बार्गेनिंग असेल ते. काय आलं नाही, फुल आहे, फुल आहे. इकडे 3री रूम बघितली पण ती पण नाही आवडली. रूम बघतोय आम्ही आणि फिरत फिरत समुद्रापर्यंत आलो. समुद्र किनारा हे बघा, सीन बघा, समोर पूर्ण समुद्र आहे, अरबी समुद्र. या ठिकाणी आपण उतरलो रिक्षातून, इथे उतरलो. याच्या अगोदर 2-3 हॉटेल्स आपण बघितले पण ते तेवढे म्हणजे आवडले नाही आम्हाला. प्राईस भरपूर होती, काय काय प्राईस कमी होती पण चांगले कंडिशनमध्ये ते नव्हते. मग त्या रिक्षावाल्याने आम्हाला फिरून फिरून इकडे आणलं, एकदम समुद्रापर्यंत आणलं आहे. इकडे रूम आहेत, तुम्हाला तर रूम दाखवतो. ही रूम आहे, हे बेड, समोर एक बेड आहे, हे बाथरूम. किती बोलले? 1.5. एका रूममध्ये 4 जण, असे 1,500. ही एक रूम बघितली आहे आणि ही एक रूम बघितली आहे. अशा 2 रूम आम्ही बुक केले आहेत. एका दिवसाचे 3,000, एका दिवसाचे 3,000, असे 2 रात्र म्हणजे 2 दिवस, असे एकूण 6,000. 6,000मध्ये आम्ही 2 रूम बुक केले आहेत. आता ज्या ठिकाणी आम्ही आहे ते ठिकाणाबद्दल तुम्हाला माहिती देतो. समोरच पूर्ण समुद्र आहे. या बाजूला मेन द्वारकाचं मंदिर आहे, चालत अंदाजे 10-15 मिनटं. या बाजूला भडकेश्वर म्हणून एक मंदिर आहे. हे जे समोर दिसतं आहे ते आहे लाईट हाऊस. आणि हा इथून पुढे चालत गेलात तर पूर्ण गोमती घाट आहे. सो आमची प्लॅनिंग आता अशी आहे की आता आम्ही कालपासून प्रवास करून आलो आहे, तर आता रूममध्ये सगळे एक जण फ्रेश होत आहेत. फ्रेश झाल्यानंतर आम्ही जेवायला जाऊ. जेवून झाल्यानंतर मग आम्ही हे भडकेश्वर मंदिर, एक बाजूचा कुलाबा, लाईट हाऊस, मेन द्वारकाचं मेन मंदिर द्वारकाधीश, ते बघू. आणि मग संध्याकाळ ह्या समुद्र किनाऱ्यावरून फिरू. सो हा आजचा प्लॅन आहे. उद्याचा प्लॅन काय आहे तो मी तुम्हाला आज रात्री किंवा उद्या सांगतो. उद्या पण भारी आपण एक स्पॉट फिरणार आहे, ज्योतिर्लिंग वगैरे. सो चला, एक मित्र फ्रेश होत आहेत, तोपर्यंत तुम्हाला थोडी डिटेल्समध्ये माहिती देतो. इकडे बघा कसे टॉवेल सुकट टाकलेत. पुढे सगळे खांब आहेत, असं म्हणजे थोडं ऐतिहासिक थोडं वाटतं आहे. हे बघा, हे तिकडे समुद्राच्या किनाऱ्यावर उंट वगैरे आहेत. ऊन भरपूर आहे. छानपैकी आंघोळ केली आणि तयार होऊन खाली उतरलो आहे. आता काही 1-2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. ते म्हणजे इकडे द्वारकाधीशचं महत्त्वाचं म्हणजे द्वारकेतलं महत्त्वाचं मंदिर आहे. ते संध्याकाळी ओपन होतं 6च्या आसपास, आणि आता वाजले आहेत दुपारचे 3. वेळ आहे अजून 3 तास तरी आहे. संध्याकाळी 6 वाजता ओपन होत असल्यामुळे आपण तिकडे संध्याकाळी जाऊ शकतो. या बाजूला काय म्हणू आपण त्याला, भडकेश्वरचं असं काही एक मंदिर आहे, ते पण संध्याकाळी ओपन होतं. लाईट हाऊस आहे, तो पण संध्याकाळी ओपन होतो. त्यामुळे जिथे आम्ही रूम घेतलं आहे तिथल्या ज्या आजूबाजूच्या जागा आहेत त्या संध्याकाळी ओपन होतात. फक्त तिथे तुम्ही नदीच्या किनारे फिरू शकता. हा संध्याकाळी इथे सूर्यास्त एकदम भारी दिसतो. पण आम्ही काही जेवलो नाही, म्हणजे काल रात्री जेवलो होते, सकाळी काय ट्रेनमध्ये चाय बी आलो, दुपारचं जेवण जेवलो नाही. त्यामुळे आता आम्ही चाललो आहे जेवायला. इथे चांगलं हॉटेल बघू, जेवू, तोपर्यंत थोडा वेळ जाईल आणि मग संध्याकाळी ही सगळी मंदिरं कवर करू, तुम्हाला दाखवतो. आता द्वारका म्हटलं की श्रीकृष्ण आले, आणि श्रीकृष्ण आले म्हणजे आजूबाजूला भरपूर गायी वगैरे आल्या. इथे गायी वेगळी किती आहेत.
ए धाव 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 झाला धाव झाला धाव झाला धाव झाला. मारू नको मारू नको. हे त्याला वाटलं असेल मी काहीतरी खायला देतोय, पण इथे तुम्ही नीट बघितलात ना तर आजूबाजूला काय नाही दुकानं बिकानं. हां फक्त रूम चांगली आहे आणि आज समोरचा व्ह्यू चांगला आहे, आजूबाजूला मंदिरं जवळ आहे. फक्त खाणं तेवढं जरा लांब आहे. तुम्हाला आता भारी भारी सीन दाखवतो समुद्रावरचे. काय भारी सीन आहे बघा. हे आपले सगळे मरीन ड्राईव्हला असतात ना तसे सगळे. हे पाणी ओसरलं आहे म्हणून एक खालची तुम्हाला दगडी दिसत आहेत. या ठिकाणी आम्ही भरपूर फोटो काढले. तुम्हाला जर छान छान फोटो पाहायचे असतील तर माझ्या सोशल मीडिया हँडलवर नक्की भेट द्या. हे गुजरातच्या रस्त्यावरून फिरतोय आपण. मुलांचा आवाज येतोय भरपूर. शाळा आहे वाटते. जेवायला बाहेर पडलो आहे आणि तुम्हाला गुजरात दाखवतोय. गुजरातमधल्या गल्ली गल्ली दाखवतोय. घरं बघा कशी आहे तिथे. द्वारका सिटी मी तुम्हाला दाखवतोय माझ्या कॅमेरामधून. सगळी मोस्ट ऑफली इथे हॉटेल्सच आहेत. फिरत आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे. जे आम्ही सकाळी फक्त ट्रेनमध्ये नाश्ता केलेला, त्याच्यानंतर काय जेवलो नाही. आता सगळे आम्ही जेवायला एका हॉटेलमध्ये आलो आहे. हॉटेलवर सगळ्यांनी एकच डिश ऑर्डर केली आहे, ती म्हणजे माधव स्पेशल काठियावाडी अनलिमिटेड थाळी. 170 रुपये. हो वा. चपाती, भाजी, भात, डाळ, ताक, पापड, देशी घी, गूळ, सलाड आणि लोणचं. 170 रुपये. आम्ही 8 जणांनी तीच ऑर्डर केली आहे. माधव स्पेशल अनलिमिटेड थाळी ऑर्डर केली आहे. चपाती, पापड, डाळ, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, शेवग्याची भाजी, चवळीची भाजी, लोणचं, या सगळ्या गोष्टी. ताक आहे. अनलिमिटेड आहे. 170मध्ये पाहिजे तेवढं खावा. आणि भात आणि डाळ मी यायचं आहे. पोटभर जेवण करून आम्ही निघालो आमच्या पहिल्या ठिकाणाकडे, म्हणजेच सुदामा सेतूकडे. तिकडे त्या हॉटेलात जेवलो आम्ही आणि आता आलो आहे सुदामा सेतूकडे. तुम्हाला सुदामा सेतू दाखवतो बघा. हा तुमच्या डोळ्यांसमोर आहे भला मोठा ब्रिज, ज्याला सुदामा सेतू म्हणतात. पण तो बंद आहे. तो काही कारणास्तव काम चालू आहे म्हणून. सुदामा सेतूकडे उंट विंट पण आहेत तुम्हाला जर फेरी मारायची असेल तर. तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय तो सुदामा सेतू. ते मंदिर समोर आहे ते, पण ते ओपन व्हायला वेळ आहे. संध्याकाळी 5-5:30 नंतर ते ओपन होतं. तोपर्यंत आम्ही विचार केला की ह्या पाण्यातून पलीकडे जाऊया आणि तिकडे काय मंदिर आहे, काय सीन आहे ते बघूया. आता आम्ही पाण्यातून चाललो आहे सगळेजण. मित्र गेले, मीच राहिलो आहे. सांभाळून चला कारण सगळं शेवाळ आहे.
द्वारकाधीश मंदिराच्या मागे गोमती नदीवर बांधलेला सुदामा सेतू हा श्रीकृष्ण आणि त्याचा जिवलग मित्र सुदामा यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. 2016 मध्ये तयार झालेला हा सुंदर पादचारी पूल पर्यटकांसाठी मोठं आकर्षण आहे. पुलावरून गोमती नदी, मंदिर आणि समुद्राचं अप्रतिम दृश्य दिसतं. सूर्यास्ताच्या वेळी तर इथलं दर्शन आणखीनच मनमोहक असतं. तिकडे होतो आपण, तिकडे तर चालत चालत तिकडे आलो, मग त्या पाण्यातून चालत चालत आलो या बाजूला आणि पुलाच्या या बाजूला आहे आता आपण. हा सुदामा सेतू, ते मेन मंदिर द्वारकाधीश, द्वारका मंदिर, ही नदी जी पुढे समुद्राला जाऊन भेटते. इथे सनसेट भारी असतो. इथे बसू शकता शांतपणे. सुदामा सेतूच्या बाजूला हे म्हणजे काय म्हणू आपण, कन्स्ट्रक्शन आहे ज्यावरून आम्ही चालतोय. समुद्राच्या एकदम किनारी आलोय. काय भारी व्ह्यू आहे बघा. नुसता निळाशार समुद्र, एकदम अथांग पसरलेला. फॉरेनमध्ये आल्यासारखं वाटतंय. एकदम भारी वाटतंय. समुद्रावर आम्ही मस्ती केली, अनेक छान छान फोटो काढले. समोर होणारा सूर्यास्त डोळ्यात भरून आम्ही निघालो द्वारका मंदिराकडे. आता वाजले आहेत 6:05. आता चाललो आहे मेन द्वारका मंदिरमध्ये पाया पडायला. हे बघा, समोरून समुद्रावरून आलो आणि ते द्वारका मंदिर. आता इथून मधून आम्ही शॉर्टकट मारून जातोय नदीमधून. सांभाळून या, तीव्र उतार आहे. कसे येत आहे. विशाल हळू, विशाल हळू, विशाल हळू, हळू हळू हळू. चपल्या काढा रे. हे त्याला पकड. हळू 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 विशाल हळू. अरे अरे पाणी खोलाय. अरे पाणी खोलाय. पाण्याला प्रेशर. कुठे असं 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 आहे, असं आहे. ए भाई, तू पाय खाली बघ. विशाल तू पुढे चल. पुढं थांब थांब थांब. हात पकडू एकमेकांचे. सगळे एकत्र मिळतो, सगळे एकत्र मारू. एक गेली चप्पल तुझी खाली काय गेली. पडले इकडं. अरे काय आहे भेंडी. हे काय असती. चल ना मैं हूं ना. इथे जुनी जुनी भरपूर मंदिरं दिसतात.
इथे प्रत्येक ठिकाणी गायी आहेत, 2-2 तुम्हाला गायीच दिसतात. इथे एक नियम आहे, तुम्ही म्हणजे नियम असा आहे की मोबाईल, पर्स किंवा चपला, बुटा बिटा काही तुम्ही मंदिरात घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे बुटा बिटा आपण बाहेर काढतो, पण मोबाईल, कॅमेरा बिमेरा काही आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून इथे सामान घर म्हणून एक आहे, जिकडे तुम्ही सगळं ठेवायचं असतं. आम्ही पण आता कॅमेरा बिमेरा सगळं ठेवतोय. बघा इथे समोर मोबाईल ठेवले आणि राईट साईडने आतमध्ये गेलो मंदिराच्या दर्शनाला. दर्शन करून आता बाहेर आलो. द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील द्वारका शहरात वसलेले एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र हिंदू मंदिर आहे, जे भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. येथे श्रीकृष्णाची पूजा द्वारकाधीश म्हणजेच द्वारकेचा राजा या स्वरूपात केली जाते. 5 मजली आणि 72 मजबूत स्तंभांवर उभे असलेले हे मंदिर चालुक्य शैलीतील अप्रतिम वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराची भव्यता, सुबक नक्षीकाम आणि कोरीव काम पाहताना डोळे तृप्त होतात. स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर भगवान श्रीकृष्णाचे परपोते वज्रनाभ यांनी सुमारे 2500 वर्षांपूर्वी उभारले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मातील चारधाम यात्रेमधील हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. पण जर तुम्ही आतमध्ये गेलात तर मंदिर इतकं भारी आहे, इतकं सुंदर मंदिर आहे ना, बघत राहावं असं वाटतं. 4-5 मजल्यांचं काहीतरी मंदिर आहे, पण त्यावरचं जे नक्षीकाम आहे एकदम बारीक बारीक, इतकं भारी आहे. अप्रतिम मंदिर आहे, अप्रतिम. 5-10 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं. गर्दी आहे पण ते काय असं जास्त वेळ थांबत नाही, त्यामुळे पटापट दर्शन होतं. आतमध्ये श्रीकृष्णाची मोठी मूर्ती आहे. सगळेजण राधे राधे, द्वारकाधीश की जय, जयघोषामध्ये दर्शन करत असतात. छान वाटतं आतमध्ये, थंडगार वातावरण आहे एकदम. इथूनच आत्ताच दर्शन करून इकडून बाहेर आलो. आता चाललो आहे, ते एक्झॅक्ट नाव नाही माहिती, पण ते भडकेश्वर मंदिर असं काहीतरी एक आहे आणि लाईट हाऊस म्हणून एक आहे. या 2 ठिकाणी आता आपण चाललो आहे. सगळ्यांना भूक लागली आहे म्हणून रबडी लस्सी बिस्सीवर ताव मारतात सगळे. हॅलो, तो बायकोला घेते. हॅलो, जेव्हा तुम्ही असं एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा त्या स्थानिक पदार्थांना, स्थानिक जे लोकल फूड असतात ते खायला प्रेफरन्स करा. दुपारी आम्ही गुजराती काय अनलिमिटेड थाळी खाल्ली, आता गुजराती काय रबडी लस्सी बिस्सी खातो आहे. सो लोकल फूड खा, बघा कसे लागतात ते. मेन द्वारकाधीश जे मंदिर आहे तिथून पाया पडून बाहेर पडलो. मग थोडीशी लस्सी, रबडी वगैरे खाल्ली आणि गोमती घाटामार्गे आता आम्ही चाललो आहे. भडकेश्वर मंदिर आहे आणि लाईट हाऊस आहे या ठिकाणी. असे फिरव यांना, फिरव तिकडे. हा तिथे का, तिथे दिसतील. रात्रीचे 9:15 वाजले आहेत. मी आणि माझे मित्र गुजरातमधल्या रोडवरून चालतो आहे. बंगला दिसतोय तुम्हाला समोर, हे आहे गुजरात सरकारचं अतिथी भवन. म्हणजे समजा इथे कोण मोठी VIP व्यक्ती वगैरे आली तर ती इकडे थांबते. मोठं गेस्ट हाऊस आहे, बंगला टाईप. हा बघा छोटूसा कुत्रा आहे आमच्यासोबत. मागची 15 मिनिटं चालतो आहे. त्याला भूक लागली असणार, काहीतरी भेटेल म्हणून आमच्यासोबत आला आहे, पण आम्हीच भूकेले आहे. हे कुत्तू, हे काय पाहिजे? भूक लागली? काय पाहिजे? बंद वाटतं. 15-20 मिनटं चालून शेवटी आम्ही भडकेश्वर महादेवचं मंदिर आहे तिकडे पोचलो आहे. मंदिर नाही पण पिंड बघा केवढी मोठी आहे, खूप छान दिसतं.
पप्पा येतात श्वेताना लई जाऊ काय भारी दिसतं बघा. भडकेश्वर महादेव मंदिर हे गुजरातच्या द्वारका शहरातील समुद्र किनाऱ्यावर वसलेले एक प्राचीन आणि पवित्र शिवमंदिर आहे. येथे असलेले शिवलिंग स्वयंभू आहे आणि समुद्रातून प्रकट झाल्याचे मानले जाते. वर्षातील काही दिवस समुद्राची भरती येऊन मंदिराभोवती पाणी भरते, ज्याला समुद्राचा नैसर्गिक जलाभिषेक मानले जाते. भडकेश्वर हे नाव भगवान शिव आणि समुद्राशी संबंधित स्थानिक परंपरेतून प्रचलित झाले आहे. श्री भडकेश्वर महादेव मंदिर. इकडे आपण आता दर्शन घेतलं आणि आता तिकडून निघालो आपल्या रूमवर. तर मंडळी, हा होता आपला गुजरात दौऱ्याचा पहिला दिवस, ज्यामध्ये आपण पाहिलं गुजरातचं प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर, शांत आणि पवित्र असा गोमती घाट, सुदामा सेतू, भन्नाट असा अरबी समुद्र आणि भडकेश्वर महादेव मंदिर. आणि आता तयार राहा दुसऱ्या भागासाठी, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान महादेव यांचं पवित्र नागेश्वर ज्योतिर्लिंग, गोपी तलाव, छोट्याशा बेटावर वसलेलं श्रीकृष्णाचं दुसरं महत्वाचं द्वारका मंदिर, भव्य असा सुदर्शन सेतू, भान हरपून टाकणारा शिवपुरा बीच आणि तेथे केलेली आपण धमाल, आणि शेवटी रुक्मिणी मंदिर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि असेच भन्नाट ट्रॅव्हलिंग व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.